गोंदिया जिल्ह्यामध्ये घरफोडीच्या घटना थांबेना तर दांडेगाव इथल्या एका घरातून चोरट्यांकडून 2,85,000 रुपयांचे दागिने लंपास. चोऱ्या रोखण्याचं या ठिकाणी पोलिसांसमोर मोठं आव्हान. बुलढाण्याच्या पळसोडामध्ये भीषण अग्नितांडव तर आगीमध्ये 4 भावांची घरं जळून खाक. सुदैवानं जीवितहानी टळली, मात्र दागिन्यांसह 20 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज. बुलढाण्यामध्ये जुन्या वादातनं 3 महिलांवर चाकू हल्ल्यामध्ये एकेचा मृत्यू तर 2 महिला गंभीर जखमी. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. बीड जिल्ह्यातील 13,225 शेतकऱ्यांचे 209 कोटी रुपये आणि 84 लाख नाफेडकडे अडकून तर सोयाबीन खरेदी केल्यानंतर 8 दिवसात पैसे मिळणं अपेक्षित होतं, मात्र अजून सुद्धा शेतकऱ्यांना पैशांची प्रतीक्षाच. लातूरच्या अडत बाजारामध्ये सोयाबीनचे भाव 100 ते 200 रुपयांनी घसरले तर सोयाबीन हमीभाव केंद्रांना आणखी मुदतवाढ देण्याची मागणी. यवतमाळमध्ये 10 दिवसांपासून बंद असलेली सीसीआयची खरेदी सुरू होता सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे कापूस खरेदी खोळंबली. अनेक शेतकरी खरेदी केंद्रांवर अडकून. सोयाबीन पाठोपाठ आता तुरीचे दर सुद्धा कोसळले तर नागपूर कळमना एपीएमसी मार्केटमध्ये तुरीला 6,700 रुपये ते 7,300 रुपयांचा दर तर प्रति क्विंटल हा दर. तुरीचे दर पडल्यामुळे आता शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघेना. जलजीवन मिशन योजनेच्या कामांसंदर्भात विचारणा करणाऱ्या तरुणाला 9 ते 10 तरुणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण. जालन्याच्या जाफराबादमधल्या देवळे गव्हाणी इथली घटना. सातारा खटाव तडवळे या ठिकाणी खंडोबा मंदिराचा कलशारोहण सोहळा धार्मिक विधिवत संपन्न तर जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती श्री विठ्ठल स्वामी यांच्या हस्ते कलशारोहण. मोठ्या संख्येनं भाविकांची इथे उपस्थिती. परभणीच्या पूर्णामधील पांगरा ढोणे या गावामध्ये तरंगल हनुमान यात्रेला सुरुवात तर यात्रेला 300 वर्षांची परंपरा. यात्रेला महाराष्ट्रासह तेलंगणाचे भाविक सुद्धा हजेरी लावतात.